तिला स्टॉक मार्केटमध्ये फक्त 18 कंपन्या लिस्टेड, पण आज जगातील सर्वात पॉवरफुल एआय चिप्स, आयफोनचे प्रोसेसर आणि एनव्हिडियाचे ग्राफिक्स कार्ड आणि भविष्यातील टेक्नॉलॉजी या सर्वांचा कंट्रोल एकाच देशाकडे. पण तो देश नेमका कोणता? जर तुम्हाला हे माहित नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. हो, आपण गोष्ट करतोय तायवान या देशाची. तायवान हा देश फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चरवर डिपेंडेड होता. पण 1960 साली तायवान सरकारने मोठा निर्णय घेतला इंडस्ट्रियल इकॉनॉमी तयार करण्याचा. पण त्यासाठी पब्लिक फंडिंग हवी होती. तर तायवान सरकारने 1961 साली तायवान स्टॉक एक्सचेंजची सुरुवात केली आणि ऑफिशियल ट्रेडिंगला सुरुवात 1962 ला झाली. पण सुरुवातीला फक्त स्टॉक मार्केटमध्ये 18 कंपन्या लिस्टेड, म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी, लोकांना स्टॉक मार्केटबद्दल माहितगिरी नाही. पण तायवान सरकारने फॉरेन इन्व्हेस्टरांचा सपोर्ट घेऊन मॅन्युफॅक्चरिंगला पुश दिला आणि इकॉनॉमी वाढवली. 1962 मध्ये तायवान स्टॉक एक्सचेंजवर फक्त आणि फक्त 18 कंपन्या लिस्टेड होत्या. पण आज तायवान स्टॉक एक्सचेंजवर 1056 कंपन्या लिस्टेड आहेत. त्यापैकी मेन बोर्डवर 967 कंपन्या, तर इनोव्हेशन बोर्डवर 89 कंपन्या लिस्टेड आहेत. म्हणजे हे 18 कंपन्यांवरनं 1056 कंपन्या, ही ग्रोथ 5766% एवढी आहे. एवढंच नाही तर तायवान मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या लिस्टेड होत आहेत, जसे एआय, सेमीकंडक्टर, रोबोटिक्स, ईव्ही, ऑटोमेशन आणि चिप डिझाईन असे सेक्टर तायवान मार्केटला गती देत आहेत. त्यापैकी एक TSMC ही तर जगातील सेमीकंडक्टर किंग मानली जाते, कारण आज जगातील 90% ऍडव्हान्स चिप्स हे तायवान मार्केटमधून येतात. म्हणून तायवान स्टॉक मार्केट फक्त स्टॉक मार्केट नाही, तर जगातील टेक्नॉलॉजी सिस्टमचं बॅकबोन आहे. 1980च्या दशकात तायवान इकॉनॉमी रॉकेट सारखी वाढू लागली. एक्सपोर्ट, त्याचबरोबर फॅक्टरी आणि टेक कंपन्या यांनी जन्म घेतला. इन्व्हेस्टर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकू लागले. 1987 मध्ये तायवान मार्केटने 125% रिटर्न दिला. त्याचबरोबर 1988 मध्ये तायवान मार्केटने 118% ने ग्रोथ केली आणि 1989 मध्ये तायवान मार्केटने 88% ग्रोथ केली. म्हणजेच तायवान स्टॉक एक्सचेंज हे एकसारखं ग्रोथ करत होतं. पण 1990 मध्ये तायवान मार्केट 52.9% ने क्रॅश झालं आणि लाखो इन्व्हेस्टरांचे पैसे गेले. हा क्रॅश तायवान मार्केटच्या हिस्ट्रीमधील सर्वात मोठा क्रॅश पैकी एक क्रॅश होता. पण तायवान तिथे थांबलं नाही, पुन्हा उभं राहिलं. 2000 नंतर सेमी कंडक्टर रिव्हॅल्युएशनची सुरुवात झाली आणि TSMC ही कंपनी चीफ गेस्ट बनली आणि तिथूनच तायवान स्टॉक मार्केट पुन्हा एक्सप्लोड झालं. पण तायवान मार्केट एवढं पॉवरफुल कसं बनलं? तर तायवान मार्केटची ताकद म्हणजे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज आणि सर्व कंपन्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीवर डिपेंडेंट आहेत, म्हणजे तायवानवर डिपेंडेंट आहेत. जसं एआय चिप्स, मोबाईल चिप्स, त्याचबरोबर कार चिप्स आणि सर्व्हर चिप्स हे सर्व तायवान बनवतं आणि या सर्वांचा राजा म्हणजे TSMC. तायवानने एक्सपोर्ट इकॉनॉमी बिल्ड केली. 2023 नंतर एआय सेक्टर बूम झालं, जग डिजिटल झालं. पण तरी सुद्धा तायवान रिस्की झोन मध्ये, कारण चायना तायवानला स्वतःचा भाग मानतो. 18 कंपन्यांपासून सुरुवात झालेलं तायवान स्टॉक मार्केट आज जगातील पॉवरफुल स्टॉक मार्केट पैकी एक आहे. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे.